जिसने सींची जमीन वो तो काटेगा एक दिन फसलें हंसी की, फसलें खुशी की भी अपनी। हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आहे का नाही? आता कसं वाटतंय? सर्वप्रथम आपण जे कॉयर ट्रीम आहे नाही का, युथ नाही का, खूप कमी वेळामध्ये खूप कॅप्चर केलं त्यांनी. त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया नाही का. परमेश्वरांना अधिक आणि अधिक वाढव नाही का नाही. आज आमोद झाला, पुढे स्तुती राहील, नंतर तनू राहील, थोड्या दिवसांनी मग सिओ नाही येईल, मग नाहीच येईल नाही का नाही. वाट थांबली नाही पाहिजे. हालेलुया. एक गेला तर दुसरा उभा राहायला पाहिजे. हालेलुया. प्रभू स्तुती असो. आजच्या वचनाकडे आपण जाऊया. यशायाचं पुस्तक याचा 55वा अध्याय. एक पासून 4 पर्यंत 5 पर्यंत. हालेलुया. ज्यावेळेस वचन वाचत होताना खूप नाही का, प्रभूचं वचन सांगतं की माझ कान द्या, मजकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल. हालेलुया. आणि मग पुढे म्हणलेलं आहे, मी तुम्हा बरोबर सर्व काळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले आढळ प्रसाद तुम्हाला देईन. पहा, मी त्यास राष्ट्राचा साक्षी व राष्ट्राचा नेता व शास्ता नेमले आहे. पुढचं वचन आपल्यासाठी आहे. पुढे लिहिलेलं आहे, पहा, तू ओळखीत नाहीस अशा राष्ट्रास तू बोलाविशील, ज्या राष्ट्रास तुझी ओळख नाही ते तुझकडे धाव घेईल. ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलचा पवित्र प्रभू, याच्यामुळे असे होईल. हालेलुया. कोणामुळे असं होणार आहे? प्रभू सांगते की पहा, तू ओळखीत नाहीस नाही का. तू ओळखतो का? तू ओळखीत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील, ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझकडे धाव घेईल. आणि मग पुढे लिहिले का असं होईल? कारण प्रभूचे सांगते, ज्याने तुला वैभवयुक्त केले. काय केलेले? वैभवयुक्त केले नाही का. काय केलेले? काय केलेले परमेश्वरांनी? वैभवयुक्त नाही का. परमेश्वर तुला एवढं वैभवयुक्त केलेले आहे, ज्यावेळेस तुझ्याकडे पाहतील ना ते तुझ्याकडे धाव घेऊन येते. हालेलुया. का असं होणार आहे? प्रभू सांगतं की इस्रायलचा पवित्र प्रभू, याच्यामुळे असं होणार आहे. हालेलुया. माझ्या ज्ञानामुळे होणार, माझ्या डिग्रीमुळे होणार, मला किती नॉलेज आहे, मी किती पैसे कमवतो ह्याच्यावर ते होणार नाहीये. प्रभूच सांगते की हे माझ्यामुळे होणार आहे. हालेलुया. प्रभू म्हणतो की तू जे ओळखीत नाहीस ना ते राष्ट्र तुझ्याकडे धाव घेईल. का घेईल? कारण की परमेश्वराने तुला वैभवयुक्त केलेले. हालेलुया. परमेश्वर काय केलेले? ज्यावेळेस नाही, मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की लोकांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. माझा प्रकाश लोकांसमोर असा पडला पाहिजे की लोकांनी बघून लगेच ओळखलं पाहिजे की हा, याच्या ठाई काहीतरी आहे. हालेलुया. जे मोशेच्या ठाई होतं, जे यहोशूच्या ठाई होतं, जे एस्तरच्या ठाई होतं, जे रूतच्या ठाई होतं, जे दाविदाच्या ठाई होतं नाही का, आज परमेश्वर मध्ये तुमच्या ठाई पण पाहिजे. हालेलुया.
मोशे सारखा एकच झालेला आहे. दुसरा पीस नाही का आपण म्हणतो एक्सचेंज करू होत. मोशे एकच झाला, यहोशुआ एकच झाला, एस्तेर एकच झाली, रूथ पण एकच झाली. आपण पण दुसरा पीस आहे का? आहे का? आपण एकच आहोत. हालेलुया. परंतु आज आपण मोशे विषयी वाचतो का नाही? यहोशुआ विषयी वाचतो का नाही? एस्तेर विषयी वाचतो का नाही? रूथ विषयी वाचतो का नाही? का बरं? परमेश्वराने काहीतरी दिलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे, ते ओळखायला शिका. मोशेला परमेश्वराने काय दिलं माहितीये? मध्ये काय 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 बघत बसलाय? काठी घे, उगार समुद्रावर. हालेलुया. आणि बाबा तो सांगते की मोशे गेला, तांबडा समुद्रासमोर उभा राहिला आणि त्यांनी काठी उघडली. जशी त्यांनी काठी उघडली, प्रभू म्हणते की परमेश्वराने त्या समुद्राचे 2 भाग. मला सांगा, समुद्राचे ज्यावेळेस 2 भाग केले जातात, जमीन कोरडी राहील का? इथे लोक चालत असतात, त्याची पायाशी कसले असते. प्रभूचे म्हणते की कोरड्या जमिनीवरून चालावे. तसं इस्रायल लोक समुद्रातून पार होऊन गेले. समुद्राचं पाणी, हालेलुया, तो परमेश्वर आहे. हालेलुया. त्याने तुला वैभवयुक्त केलेलं आहे, त्याने तुला ते दिलेलं आहे. त्याचा वापर करायला शिक. पुढे लिहिलेलं आहे, मोशे नंतर साप टाकतो, त्याची काठी टाकतो, त्याचा साप होतो. अनेक नंतर तो काय करतो, नील नदीतलं पाणी घेतो, जमिनीवर टाकतो, त्याचं रक्त होतं. नाही का? उवाची पिढा, बेडकांची पिढा, नाही का, गाराची पिढा, सगळ्या पिढ्या आणतो मोशे. कोणाचे सांगणार? एक माणूस ज्यावेळेस परमेश्वराला त्याचं सर्वस्व देतो ना, परमेश्वर त्याला अद्भुत रीतीने वापरतो. हालेलुया. पुढे जायचं अजून. आज तुम्हाला मी अशी गोष्ट सांगणार आहे, एक व्यक्ती काय करू शकतो. थोमा एकटा होता, एकट्याने आज संपूर्ण भारत हादरवला. हालेलुया. आज आपण पण, मी तुम्हाला सांगतो, मला लोकांची गर्दी नको, मला ते एक लोक पाहिजे, मला तो एक माणूस पाहिजे. हालेलुया. आणि एक वेल नावाचं एक शहर आहे, एक देश आहे, आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती होता, त्याचं नाव वेल्स म्हणून होतं, वेन्स. आणि हा व्यक्ती ना कोळशाच्या खाणीमध्ये काम करायचा. कुठं काम करायचा? कोळशाच्या खाणीमध्ये काम करायचं. पण नित्य नियमाने तो प्रार्थना करायचा. आणि त्याची प्रार्थना काय होती माहिती का? बेंड मी लॉर्ड आणि ब्रेक मी लॉर्ड. प्रभू मला तोड, मला झुकव. नित्य नियमाने जेव्हा वेळ भेटेल काम करतोय, प्रार्थना करतोय, काम करतोय, प्रार्थना करतोय. प्रार्थना काय? बेंड मी लॉर्ड, ब्रेक मी लॉर्ड. एवढीच प्रार्थना त्याची. प्रभू तुम्हाला तोड, प्रभू तुम्हाला चुकव. माझ्या इथून नम्रपणा येऊ दे. नित्य नियमाने प्रार्थना करायचा. प्रभू बेंड मी लॉर्ड, ब्रेक मी लॉर्ड, बेंड मी लॉर्ड, ब्रेक मी लॉर्ड. सकाळपासून संध्याकाळ कोळशाच्या खाणीत काम करतो. हालेलुया. परंतु त्या एका व्यक्तीमुळं त्या देशामध्ये एवढं संजीवन आलं. त्या एका व्यक्तीमुळं एवढं संजीवन आलं. देवाच्या आत्म्याने एवढं काम केलं, त्या देशामध्ये जेवढे बार, जेवढे दारूचे दुकानं होते, सगळे बंद झाले. त्या एका व्यक्तीमुळं. दारूवाले म्हणतात आम्हाला
धंदाच होत नाहीये, आता गिराईकच येत नाहीये, आता काय करायचं नाही का? कुठे गेले सगळे लोक, कुठे गेले सगळे पिणारे? सगळे जाऊन चर्च मध्ये बसलेले. हालेलुया. ते दुकानवाले दुकान बंद करून त्यांना शोधायला, नेमकं एवढी लोक सगळी पब्लिक अचानक गायब कुठं झाली? दुकानवाले शोधायला त्याच्या मागे. ज्यावेळेस दुकानवाल्यांनी बघितलं की अरे सगळे बेवडे, सगळे दारू पिणारे, अरे इथं गुडघे टेकून प्रार्थना करतात, त्यांनी बघितलं ते पण बसले गुडघ्यावर. हालेलुया. ते बसले. दुसरी गोष्ट झाली, त्या देशामध्ये 0 क्राईम जो रेट 100% गुन्हेगारी होती, तो डायरेक्ट 0% वाला. अरे खून करणारे कुठं, बलात्कार करणारे कुठं, चोरी करणारे कुठं, सगळे पुढे येऊन बसले. ज्यावेळेस असं झालं ना, पोलीस लोक म्हणतात अरे एक पण तक्रार ये ना, एक पण कंप्लेंट ये ना, सगळे कुठे गेलेत नाही का ना, आम्हाला हप्ता भेटायचा. आता सगळे हप्ते बंद झाले, कुठे गेले सगळे? चर्च मध्ये. सगळंच चर्च मध्ये. ते पोलीस लोक शोधत गेले, त्यांनी बघितलं अरे बाबा सगळे गुन्हेगारी करणारे लोक सगळे इथंच बसलेले, त्यांचं जीवन बदललेलं आहे. त्यांनी पण गुडघे टेकले. त्याच्यानंतर वकील एक पण केस नाही लढायला. जज फक्त येऊन हाजरी लावून, जज म्हणतो की अरे वकील लोक कुठे गेले, तुमची केस एक पण गुन्हा घडला नाही का? सगळे कुठे आहेत? त्या देशाची फुटबॉल टीम नाही का, जे त्या देशासाठी खेळतात, ते पण सगळे जजमध्ये. 2 वर्ष त्या देशामध्ये 0 क्राईम, नो गुन्हा, सगळे लोक गुडघे टेकून प्रार्थना करत होते. हालेलुया. एक व्यक्ती काय प्रार्थना करत होता? प्रभू मला बेंड कर, मला झुकव. आणि त्या एका व्यक्तीमुळं तो संपूर्ण देश तारला गेला. हालेलुया. मग आपल्यामुळं का असं होणार नाही? एक पंडित रमाबाई, आई वडील गेलेले आहेत, भाऊ गेलेला आहे, शेवटच्या क्षणी पती पण गेलेला आहे, एकटी रमाबाई काय केलं तिने? आज हजारो लोकांची आई म्हणून नाही. हालेलुया. हालेलुया. एक हजारामध्ये एक असा असतो ना, तो सगळं बदलून टाकतो. हालेलुया. आज पंडित रमाबाई ती आहे की जिने हिब्रू भाषेतलं मराठीमध्ये भाषांतर केलं. एकच आहे ना? का बरं दुसरी पंडित रमाबाई तयार झाली नाही? कारण की पीस एकच असतो. हालेलुया. परमेश्वराने आम्हाला बनवलेले, आम्ही एकच आहोत. आम्हाला असं तयार व्हायचंय की आम्ही लाखोंची आर्मी असल्यासारखं नाही का? म्हणून आर्मीचं नाव घेताना कधी पण 1 मॅन आर्मी म्हणतात. का बरं असं म्हणतात? पोलिसांचं वेगळं, आर्मीला जेव्हा नाव घेतलं 1 मॅन आर्मी. जिथं 10 पोलीसवाले गेले तिथं फक्त एक आर्मीवाला पाठवायचा. हालेलुया. हालेलुया. तुला सांगे प्रभू मला त्यातलं एक बनायचंय. प्रभू जसा यहोशुआ झाला, मला तसं बनायचंय. हालेलुया. तसं बनायचं. बाबा सांगते की ज्याने तुला वैभवशाली केले, काय केलेलं आहे? त्याच्यामुळे असं होणार आहे. हालेलुया. आज आपण वाचनात गेलेलो नाहीये.
ज्याने तुला वैभवशाली केले त्याच्यामुळे असं झालेलं आहे. पुढचं आता वचन जाऊया. यशायाचं पुस्तक 60वा अध्याय. एक पासून वाचूया. आपलं 4थं वचन आपण 1 पासून वाचूया. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचं तेज तुझवर उदय पावला आहे. पहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. पुढं त्याचे तेज तुझवर दिसत का हो? ज्या दिवशी परमेश्वराचं तेज तुमच्यावर चमकायला लागेल, दिसायला लागेल, तुम्ही बघा की त्या दिवसापासून तुमची लाईफ बदलूनच गेली समजून घ्यायची. हालेलुया. परमेश्वराचं तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्र मला समजून घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाईट गेली, फक्त पुण्यामध्येच उजेड आहे. काय होईल? लाईट येणारच नाही परत, फक्त पुण्यातच लाईट आहे. लोक किती वेळा अंधारात राहतील? प्रभू म्हणते राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. आणि मग पुढे लिहिलेलं आहे राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. पुढचं वचन, तू आपले डोळे वर करून चहूकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझ्या कन्या कड्यावर बसून आणत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल. राष्ट्राची संपत्ती तुझकडे येईल. पुढं तुला व्यापून टाकली. लोक सोने व ऊन घेऊन सभा एकमेकी परमेश्वराचा आनंदाने गुणानुवाद करतील. आमेन. हालेलुया. यास परमेश्वराचं तेज येईल ना त्यावेळेस असं होणार. हालेलुया. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. मला सांगा, जर या ठिकाणी हिलिंग मिनिस्ट्री उघडली, काय होईल? पहिली चर्चा महाराष्ट्रात होईल, पुण्यात होईल, देशात होईल. लोक दुरून येतील. हालेलुया. परमेश्वराचं एक दान आणि परमेश्वराचं एक वरदान तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतं तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगते की राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. आणि मग पुढे वचन लिहिले हे पाहशील ना त्यावेळेस तुझ्या मुखावर आनंद चमकेल. मग पुढे लिहिलेले कारण तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल, राष्ट्राची संपत्ती तुझकडे येईल. उंटांच्या झुंडी मिदान व इफ्रान येथील तरुण उंट व्यापून टाकतील. लोक सोने व ऊत घेऊन शबा येथून येतील. परमेश्वराच्या आनंदभराने वाद करतील. आणि वचन 9 मध्ये लिहिलेले बघा, पुन्हा ते वचन आलेले, खरेच द्वीपे माझी वाट पाहत आहेत. तुझा देव परमेश्वर याच्या नामासाठी, इस्रायलच्या पवित्र प्रभूसाठी तार्शीचे गलबते व तुझ्या पुत्रास व त्याच्या सोन्या रुपया सहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत. कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले. हालेलुया. नव्या करारामध्ये आपण कशामध्ये आहोत? आपण नवीन करारामध्ये आहोत. आपण कशामध्ये आहोत? आम्हाला किती सांगा, आपण कशात आहोत? हालेलुया. समजून घ्या. तुम्हाला मी सांगतो आता, एक वधू
तिच्या फक्त तिने अंगात पांढरी साडी घातलेली आहे, तिच्या गळ्यात काही नाही, तिच्या कानात काही नाही, मेकअप केलेलं नाही, तशीच आली. नवरदेव लग्न करून का? लग्न करायला चालेल, हाय ती साडी, रात्री त्याच्यावर झोपली होती, सकाळी त्याच्यावर झोपले, तसेच चालले. चालेल का? नवरी कशी पाहिजे तुम्हीच मला सांगा. आता तुम्ही नवरी कशी पाहिजे? बंद करावं एक मिनिट, आता ते बंद करा. वचन 27 5वा अध्याय, इफिसियन्स पत्राचा 5वा अध्याय, वचन 25 ते 27. मंडळी कोण आहे? कोण आहे? बोला मोठ्याने, कोण आहे? आम्ही कसं पाहिजे? एखाद्या ठिकाणी तुम्ही घरातून प्रत्येक संडेला निघताना तर शेजारच्या त्या दिवशी बोलेल तुम्हाला, अहो कुठे जाता तुम्ही प्रत्येक संडेला? समजून घ्यायचं की मी बरोबर ट्रॅकला चाललेलो. आणि तुम्ही सकाळी उठून घरातून निघता संडेला आणि लोक तुम्हाला काहीच बोलत नाही, समजून घ्यायचं की मी काय काय ते म्हणजे कुठेतरी चालले वाटतं मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला, आहे का नाही? रोज प्रत्येक संडेला आम्ही येतो, मी ते ख्रिस्ताची वधू सारखी आली पाहिजे. हालेलुया. मी ख्रिस्ताला भेटायला येतो, या ठिकाणी मी प्रभूला भेटायला येतो. माझा प्रियकर आहे इथं, मी माझ्या प्रियकराला भेटायला येतो. हालेलुया. त्यांनी मला वैभवशाली केलेलं आहे, मी त्याच्यासारखंच राहतो. हालेलुया. मी ख्रिस्ताची वधू आहे. वधू कशी पाहिजे? सजलेली पाहिजे, तयार झालेली पाहिजे. आपण कसं करतो मेकअप, हे ते चालतं करा, परंतु रोजचं तसं सांगतं की मी ख्रिस्ताची वधू आहे, तर मला तसं राहायला पाहिजे. हालेलुया. तो ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करायला पाहिजे. बघितलं ना, असं नाही म्हणलं कुठून आली. हालेलुया. मी ख्रिस्ताची वधू आहे. वचनामध्ये त्यांनी आपणासाठी दिलेलं आहे त्याला, मी ख्रिस्ताची वधू आहे. हालेलुया. आज आपण कोणाला भेटायला आलोय? ख्रिस्ताला भेटायला आलोय. मी माझ्या प्रभूला भेटायला आले, मी माझ्या स्वामीला भेटायला आलेले. हालेलुया. आज तुम्ही त्या मूर्ख कुमारीसारखं होऊ नका, ज्यांनी फक्त आपलं तेल घेतलं आणि दिवे घेतले निघाले. काही नाही, फक्त नुसते दिवेच घेतले, दिव्यासोबत तेल नाही घेतलं. एनी टाइम तयार राहा. वचनामध्ये वर कधी येईल सांगता येत नाही. वचनामध्ये येस, त्यांना झोप लागली, त्यांना डुलका आला, पण वचनामध्ये की ज्यावेळेस आरोळी आली की पहा वर येते, त्यावेळेस प्रत्येक जण उठलं, आपलं स्वतःच आवरून घेतलं, तयार झाले. आणि ज्यावेळेस तयार झाले ना, त्यावेळेस ते जे तयार होते ते पुढे गेलेले, आत गेले. पण जे मूर्ख होते, ज्यांनी आपलं फक्त दिवे घेतले, तेल घेतलं नाही, ते गेले तिकडं तेल आणायला. हालेलुया. असं होऊ देऊ नका प्रिय. जस्टला येताना तुम्ही पूर्ण डेडिकेशन यायला पाहिजे. हालेलुया. बायबल मध्ये स्टोरी आहे संडेला येण्याची कारण. एक जण म्हणतो मी आजच लग्न केलंय, मला माझ्या बायकोला घेऊन फिरायला जायचंय, मला आज काय जमणार नाही. एक जण म्हणतो मी आजच शेत घेतलंय, मला त्याची देखरेख करायला जायचंय, बघायचंय मला कसं. सांग
प्रियानो, आपण ख्रिस्ताची वधू आहोत. हालेलुया. स्वतःकडे ज्यावेळेस तुम्ही आरशामध्ये बघताना मी बघा की मी कोणीतरी आहे, माझ्यावर कोणते प्रेम करतंय. हालेलुया. मी ख्रिस्ताची वधू आहे. मी ख्रिस्त माझ्यावर प्रेम करतो. मी ख्रिस्ताची वधू आहे. हालेलुया. त्यांनी मला वैभवशाली केलेले, त्यांनी मला वैभवशाली बनवलेलं आहे. वचनामध्ये लिहिले की परमेश्वराचं तेज तुझ्यावर दिसत आहे. दिसतंय का? परमेश्वराचं तेज दिसतंय? तुम्हीच बघा घरी गेला. हालेलुया. परमेश्वर सांगते की परमेश्वराने तुला वैभवशाली केलेलं आहे. ज्यावेळेस परमेश्वर वैभवशाली करतो ना, त्यावेळेस सांगायची गरज नाही. एक व्यक्ती बना, असं तयार व्हा, असं बना स्वतःला की प्रभूने नाव काढलं पाहिजे. हालेलुया. वचनामध्ये काही ठिकाणी आपण वाचतो, काही लोक फक्त इतिहास लिहितात, काही लोक फक्त इतिहास लिहितात, काही लोक फक्त इतिहास वाचतात, काही लोक असे असतात जे इतिहास घडवतात. आम्हाला घडवणारे बनायचंय का वाचणारे बघायचंय का लिहिणारे बनायचं? आम्हाला असं बनायचं की आमचा घर इतिहास घडला पाहिजे, इतिहासामध्ये आमची नोंद झाली पाहिजे. एक वेळ येईल ज्यावेळेस काळ निघून जाईल, त्यावेळेस आपली आठवण आली पाहिजे. लोकांनी आपल्या नावाचं पुस्तक उडून वाचलं पाहिजे, त्यामध्ये लिहिलं पाहिजे हा असा असा एक व्यक्ती होता. आज ज्या व्यक्तीविषयी मी तुम्हाला सांगितलं ना, 1904 1905 मधली ती घटना आहे, आज आपण ते वाचतो. खूप कमी असतात असे लोक होऊन जातात. हालेलुया. दिनाकरण एकच होऊन गेला, दुसरा होणार एकच. बिली ग्राम एकच होऊन गेलो, रेनॉल्ड बॉन्के एकच आहे. रिपीट होत. त्यांचे ते काहीतरी वेगळं होतं, माझे ते पण काहीतरी वेगळं आहे. हालेलुया. तसं स्वतःला तयार करा. मागच्या रविवारी तुम्हाला सांगितलं आम्ही राजाच्या घराण्यातले. आज आपल्याकडे 1 रुपया नाही, पण आम्ही राजाच्याच घराण्यातले. हालेलुया. राजा त्याचं सिंहासन जरी सोडलं तरी राजाच असतो. हालेलुया. राजाने जरी त्याचं सिंहासन सोडलं, जरी लोकांमध्ये फिरला तरी तो राजाच असतो. तो काही लगेच कॅरेक्टर चेंज होत नाही, कारण की हे त्याला नाव त्याच्या राजवंशातून त्याच्या वडिलां थ्रू आलेलं असतं. हालेलुया. असं नाही आलं की कुणी काल केलं ना आज उभं राहिलं, असं होत. नाव हे कोणीतरी म्हणतं ना, हे राजाच्या घराण्यातले. काय म्हणतं? हे राजाच्या घराण्यातले. का घेतलं जातं नाव? कारण की ते तुझ्या वंशातून आलेले, ते तुझ्या कुळातून आलेले. हालेलुया. हे तुला कोणीतरी दिलं ना असं झालं असं नाहीये. आम्ही त्या राजाच्या कुळातून आलेलो. हालेलुया. आज आमच्याकडे राजाचं पद नाहीये, आमच्याकडे तो सन्मान नाहीये, आमच्याकडे तो अधिकार नाहीये, कारण आम्हाला ते समजलं नाहीये. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही विश्वास करायला शिकाल की मी राजाच्या घराण्यातला आहे, मी राजाच्या वंशातला आहे, आज भले माझ्याकडे काय नाहीये, परंतु ते राजाचं पद, ते नाव आज माझ्याकडे आहे. हालेलुया. तर मी राजा. पहिली गोष्ट काय माहिती का, ख्रिस्तामध्ये आपली ओळख आपल्याला समजली पाहिजे. तुम्हाला माहिती का, एका झाडावर एक गरुड बसलेला असतं आणि त्याच झाडाखाली आहे ना कोंबड्यांचं एक खोरडं असतं, आणि त्या ठिकाणी त्यांनी कोंबड्यांनी अंडी टाकलेली असतात. आणि त्याच प्रकारे गरुडाने देखील आपले एक अंड ठेवलेलं असतं. चुकून काय होतं, एक वारा येतात, वाऱ्यामध्ये काय होतं, ते अंड जे आहे ना ते जाऊन कोंबड्यांच्या अंड्यामध्ये पडतं. आता ज्यावेळेस अंड्यातून हळूहळू नाही का जशी कोंबडी बाहेर येते, तसं ही गरुड पण बाहेर आल्यानंतर काय झालं, ते कोंबड्यामध्ये राहून, कोंबड्या कशात नाही का कॉक कॉक राहिलं त्या कोंबड्यामध्ये राहून कोंबड्याचा स्वभाव राहून तो पण त्या कोंबड्यासारखंच करायला लागला. जसं कॉक कॉक करायचे पण ते बघून तसंच त्यांच्यामध्ये राहिलाय, त्यांच्यामध्येच वाढलाय, सगळं त्यांच्यामध्ये झालंय. पण ह्याला माहित नाही की मी गरुड आहे. अजून कुठं राहतोय तो, पण तेव्हा कुठंतरी आकाशातून त्याचा बाप उडत असतो. तो बघतो की अरे माझा मुलगा खाली आहे, आणि तो बघतो त्याच्याकडे ऑब्झर्वेशन करून की अरे तो उडायचा प्रयत्न करतो, पण तो कोंबडीसारखाच उडतोय. त्याला समजायला पाहिजे की तो कोण आहे.
मी एक दिवशी काय करतो माहिती, त्याचा बाप त्या ठिकाणी येतो, त्याला उचलून घेऊन जातो. उचलून घेऊन त्याला सांगतो की बाबा तू कोंबडी नाहीयेस, तू गरुड आहेस. तुझं काम त्या पिल्लामध्ये बसून त्या ठिकाणी अंडी टाकणं नाहीये, तुझं काम आकाशामध्ये उडणंय. तू उडायला शिक. तू म्हणतो मी कोंबडीची आहे का नाही? कारण काय झालंय, एवढ्या दिवसापासून त्यांच्या सोबत राहिलोय, त्यांचा स्वभाव आपण म्हणतो ना, ते डावळ्या शेजारी पोळा बांधलं तर लागलं त्याला. पण शेवटी बापाने त्याला भरपूर समजवलं, मग त्याच्या शेवटी काय केलं, त्याला वरून त्याला खाली टाकलं. वरून टाकलं, एकदा झालं, दोनदा झालं, नाही का. गरुड असा व्यक्ती आहे की जो आपल्या पिल्लांना वरून खाली टाकल्यानंतर तेवढ्याच स्पीड निघून तो त्यांना परत पंखावर झेलून देतो. एकदा टाकलं, दोनदा टाकलं, हळूहळू त्या पिल्लाची पंख खुलली, तो पण त्या गरुडासारखा उडू लागला. हालेलुया. आज मला इथून एकच सांगायचं प्रियांनो, आम्ही राजाच्या वंशातले, आम्ही राजाच्या कुळातले, आम्ही राजे आहोत. हालेलुया. आम्ही आहोत राजे. आज नाही आमच्याकडे काही दिसत, परंतु आम्ही राजाच्या घरातले. हळूहळू जसं तुम्हाला समज लागेल, हळूहळू जसं तुम्हाला कळायला लागेल प्रभू मध्ये काय आहे, त्या दिवसापासून तुमच्या लाईफ बदलायला चालू होईल. हालेलुया. तुम्ही त्या गरुडाप्रमाणे उडायला शिकाल. प्रभूची इच्छा काय माहिती का? प्रभूचं वचन सांगतं की मी जे कृत्य करतो तो माझ्या विश्वास ठेवणारे करील, आणि वर त्याही पेक्षा मोठी करील, असं वचनात लिहिलेलं, मी नाही सांगत. हालेलुया. वचनामध्ये लिहिलं, मी जे कृत्य करतो तो माझ्या विश्वास ठेवणाराही करील आणि त्याही पेक्षा मोठी करील. आज काय झालेलं आहे, आम्हाला आमचं अस्तित्वच माहित नाहीये. हालेलुया. आम्ही प्रभूमध्ये कोण आहोत आपल्याला माहित, आणि जरी माहिती झालं तरी आम्ही आता तसंच जीवन जगतोय. का जगतोय? प्रभूने तुम्हाला असं जीवन जगायला बोलवलेलं. हालेलुया. प्रभू म्हणतो मी तुला वैभवशाली केलं, राष्ट्राचं धन तुझ्याकडे येईल, राष्ट्राचं वैभव तुझ्याकडे येईल. हालेलुया. आणि हे तुम्ही अजून इमॅजिन नाही केलं. प्रभूच्या मध्ये जे कधी तू डोळ्यांनी बघितलं नाही, जे कानाने ऐकलं नाही, जे तुझ्या मनात कधी आलं नाही, परमेश्वर मध्ये त्या गोष्टी मी त्यासाठी सिद्ध केलेल्या आहेत. हालेलुया. सिद्ध केलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. बाबा जो सांगते की मी तुला बसलेले फटकेने झालंय, तर ते काय व्हायचं राहिलंय, झालंय. त्याच्यानंतर मग त्याच्यावर डाऊट नाही घ्यायचा. वचन का कार्य करत नाही माहिती का? आपण त्याच्यावर शंका कुशंका घेतो. हालेलुया. आपण काय करतो? शंका. मग आता प्रभूचं वचन सांगते की बसल्या फटकीने आरोग्य मिळाले, मग नक्कीच मिळाले का? मग आता लगेच थोड्या दिवसांनी लगेच थंडी वाजायला चालू होती. लगेच थंडी नाही, आता लगेच गरगर आल्यासारखं व्हायला लागले, आता मला डॉक्टरकडे जावं लागतं, नाही का? प्रभूचं वचन काय सांगितले? त्याच्या बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळाले, ते मिळाले, ह्याच्यावर माझा विश्वास पाहिजे. हालेलुया. मिळाले ना तर मिळाले, ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास पाहिजे. त्यावेळेस तुम्ही बघा ते वचन तुमच्या जीवनामध्ये काम करत. आज का काम करत नाही माहिती का? आपण प्रार्थना तर करतो खरं, परंतु आपण प्रार्थना केल्यानंतर त्याचा विश्वास ठेवत नाही, म्हणून ते कार्य होत नाही. हालेलुया. प्रार्थना तर केली, प्रभू याला आरोग्य दे, याला बरं कर. त्या व्यक्तीने ज्यावेळेस प्रार्थना तिथून पुढे विश्वास ठेवायला पाहिजे, हा येशूने मला आरोग्य दिले. त्याच्यावर ज्यावेळेस मी त्याच्या विश्वास ठेवता, त्यावेळेस ते वचन जाऊ तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला चालू. हालेलुया. हे वचन आहे प्रियांनो, आणि वचनामधले माझं वचन हे सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, प्राण, आत्मा, मज्जा यांना भेदून आर पार जाऊन कार्य करणारे वचन आहे. हालेलुया. वचनामधले प्रारंभिक शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, आणि आज तोच शब्द आहे. हालेलुया. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, आणि शब्द देव होता, आणि तोच शब्द आज मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. ज्यावेळेस हे शब्द तुम्ही घेता, ज्यावेळेस हे शब्द तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वीकारता, त्यावेळेस देवाचं काम दिसतं.
हालेलुया. प्रत्येक ठिकाणी मी ज्यावेळेस उत्पत्तीपासून आता प्रगटीकरणापर्यंत वाचलं ना, तर एकच गोष्ट कळली, परमेश्वराने प्रत्येकाला एक वचन दिलेलं आहे. परमेश्वराने अब्राहमाला काय वचन दिलं की सोड, आपला देश सोड, आपले नातेवाईक सोड, आपल्या बापाचं घर सोड आणि मी दाखवीन त्या देशामध्ये जा. हे काय दिलेलं परमेश्वराने त्याला? वचन दिलं. याकूबला परमेश्वराने काय दिलं? वचन दिलं. इसाकाला परमेश्वराने काय दिलं? वचन दिलं. मोशेला परमेश्वराने काय दिलं? वचन दिलं की तू माझ्या इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढशील आणि मी तुझ्या सोबत आहे. हे परमेश्वराने वचन दिलं त्याला. यहोशूआला पण परमेश्वराने वचन दिलं. काय वचन दिलं माहिती का? परमेश्वराने यहोशूआला वचन दिलं, ज्या ज्या भूमीवर तुमचं पाऊल पडेल ती भूमी मी तुम्हाला देईन. यहोशूआला वचन दिलं परमेश्वराने. परमेश्वराने आजपर्यंत प्रत्येकाला वचन दिलं. दाविदाला वचन दिलं, शलोमोनाला वचन दिलं, मरियेला काय दिलं? वचन दिलं. पहा, कुमारी का गर्भवती होईल, ती पुत्र प्रसवेल, त्याचं नाव इम्मानुएल असं ठेवण्यात येईल. हे वचन दिलेलं. जकर्याला परमेश्वराने काय दिलं? वचन दिलं. प्रत्येक ठिकाणी वचन दिलेलं आहे प्रियांनो. परमेश्वर आता स्वतःहून येऊन काम नाही करत, त्याच्या वचनाच्या द्वारे तो काम करतो. हालेलुया. आज परमेश्वर सांगते की परमेश्वराने त्याचं काम संपवलेलं आहे. हालेलुया. काय केलेलं परमेश्वराने त्याचं काम? ज्यावेळेस येशू वधस्तंभावर म्हणतो पूर्ण झाली आहे, त्याने ते सगळं पूर्ण करून त्याने अपूर्ण असं काहीच ठेवलं नाही. आज काय गरज आहे? वचनाची गरज आहे. हालेलुया. हे वचन आहे जे जीवन बदलते. हे वचन आहे जे कार्य करते. हालेलुया. समजते सगळ्यांना? वचन. तुम्हाला प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे? वचन. माझ्या जीवनामध्ये काय गोष्टीची कमी आहे, काय पाहिजे? वचन. एखाद्याला आरोग्याची गरज आहे ना, त्याने आरोग्याचे जेवढे अध्याय आहेत सगळे काढायचे. येशूने आंधळ्यांना दृष्टी दिली, मुक्यांना वाचा दिली, लंगड्यांना चालतं केलं, मुक्यांना बोलतं केलं. वचन आहे. काढा, वाचा, रिपीट. बघा तुम्ही काय होईल. आशीर्वादाची गरज आहे. प्रभू 2 मासे 5 भाकरी याच्या तू 5,000 लोकांना जीव घातलं. ते वचन आहे. जसं तुम्ही त्याला घेता ना, तसं तुम्ही त्याच्या जीवनामध्ये कार्य होतं. हालेलुया. आपण कशा प्रकारे घेतो ते वचन? प्रॉब्लेम आहे, समस्या आहेत, आर्थिक कमी घाटी आहे, प्रभूचं वचन घ्या. प्रभूचं वचन, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. पौल म्हणतो की माझा देव आपल्या संपत्तीने रूप माझी सर्व गरज ख्रिस्त येशूच्या गौरवाच्या द्वारे पुरविल. एखादी गोष्ट अशक्य आहे तुम्हाला ती करायची, तर प्रभूचं वचन सांगते की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. माझ्याकडे नाही एवढी ताकद, माझ्याकडे नाही एवढी शक्ती, म्हणून प्रभूचं सांगते की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. मला जो सामर्थ्य त्याच्याद्वारे. हे काय आहे? म्हणून वचनामध्ये लिहिले, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्मेने कार्यसिद्धी होईल. काय दिलेलं आहे? आपण कशाला महत्व देतो? हालेलुया. प्रियांनो, एक वेळ स्तुती आराधना तुमच्याकडून मिस झाली तरी चालेल, पण वचन कधीच मिस करू नका. हालेलुया. हा जो देवाचा शब्द असतो जो ठिकाणी जाऊन कार्य करतो. आमेन. हे वचन आहे जे जीवन बदलतं माणसाचं. आतापर्यंत ज्यांनी हे केले ना, त्यांचं जीवन वचनाच्या द्वारेच बदललेलं आहे. महत्व कसं देतो? आज काही लोकांचं बायबल आणि धूळ खात पडलेलं आहे. तुम्ही त्याला महत्व देता, तुम्हाला कसं महत्व दे? हालेलुया. आम्हाला आशीर्वाद पाहिजे, आम्हाला सगळं पाहिजे, पण आम्हाला हे कसं कार्य करेल? हालेलुया. एक गोष्ट सांगतो, मग आपण संपूया. एक देवाचे दास होते खूप चांगले, आणि एका चांगल्या घरामध्ये ते जेवायला गेले, नाही का. लोकांनी इन्व्हाइट केली की पास्टर आमच्या संध्याकाळी आमच्या घरामध्ये प्रेयर आहे, तुम्ही या. खूप आलिशान घर बरं का त्यांचं. चांदीच्या चमच्याने खायचे ते, चांदीच्या चमच्याने. हा खायचे.
संध्याकाळी प्रार्थना वगैरे सगळी झाली आणि जेवायला बसले. पास्टरने जेवण केले, सगळ्यांना आशीर्वाद दिला, सगळं झालं. पास्टर आपल्या घरी निघून गेले. आणि संध्याकाळी झाल्यानंतर असं झालं की ज्यावेळेस ती बाई नाही का भांडी धुवायला गेली, जेवणाची ताटं वगैरे, तर त्याच्यामध्ये एक चम्मच नव्हता. तो चांदीचा चमचा पास्टरने चोरला. तिला आठवलं लागलं. पास्टर घेऊन गेले नाही का, त्यांचं चांदी लय महाग झालेली आहे. पास्टर तिला रात्रभर झोपत येईना. पास्टरने घेऊन गेले. आम्हाला जर सांगितलं असतं आम्ही त्यांना दिलं असतं. पास्टरने कशाला घेऊन जायचं नाही का? सगळं झालं खूप टेन्शन मध्ये. आणि चर्च मध्ये गेल्यानंतर ते पास्टरकडे कशा नजरेने बघणार, यांनी आमचा चम्मच चोरला आहे का नाही. रागानेच बसले ते वचन ऐकणं. असंच काय गरज होती चम्मच चोरायची, आम्हाला सांगितलं असतं आम्ही दिलं नसतं का. लय झालं त्यांचं. एक दिवशी ती त्याच्या पत्नीला सांगते की अहो त्या दिवशी आपण जेवणाला सगळे बसलो होतो, आपण जेवण वाढलं, पास्टरने एक चम्मच गायब केला. नवऱ्याला सांगितलं, नवरा म्हणतो जाऊ दे आपल्याकडे काय कमी आहे का. नाही हो, बायांचं कसं असतं म्हणजे ना, लेडीज प्रॉब्लेम होतो. एक चम्मच आमच्यासाठी लय महत्वाचा आहे. आमच्याकडे भरपूर ठिकाणी असते पण आमच्यासाठी तो एक चम्मच लय महत्वाचा आहे. तिने सगळं केलं. शेवटी त्या दोघांनी प्लॅनिंग केलं की आहे ना आज आपण त्यांची परीक्षा बघू. त्यांनी त्यांना परत एकदा जेवायला बोलवलं. पास्टर संध्याकाळी प्रेयर आहे, तुम्ही घरी या जेवायला. तुम्ही ठरवलं की आज काय करायचं, पास्टरांना डायरेक्ट बोलायचं, जे होईल ते. आपल्याला चर्च मधून काढून टाकलं तरी चालेल, पण आपल्याला काय चर्चला जायचं नाही. आता आपला संबंध पण आज विषय क्लिअरच करायचा, मनातलं बोलूनच टाकायचं. संध्याकाळची प्रार्थना वगैरे झाली, सगळे जेवायला बसले. पुन्हा ती वेळ आली, जेवण वाढलं, सगळं झालं. नंतर बसल्यानंतर नवरा म्हणतो बायकोला तू बोल, बायको म्हणतो नवरा तू बोल. चालू आहे दोघांचं. शेवटी बायको म्हणते पास्टर मागच्या वेळेस तुम्ही जेवायला आले होते त्यावेळेस तुम्हाला मी चांदीचा चमचा दिला होता, तो सापडत नाही, तुम्ही नेला का. असं बोलल्यानंतर पास्टरला काय वाटलं असेल. पास्टरने त्यांना उत्तर दिलं, तो चम्मच मी तुमच्या बायबल मध्ये ठेवला. काय म्हणला पास्टर, तो चम्मच तुमच्या, याचा अर्थ तुम्ही सगळं शोधलं, तुम्ही आता घर उलट पालत केलं, माझ्याकडे आले शेवटी, तुम्हाला अजूनपर्यंत चम्मच सापडला नाही. माझा अर्थ हे की तुम्ही बायबल वाचत त्यावेळेस दोघा पती पत्नीला खूप वाईट वाटलं नाही का. अरे आपण सगळं बघितलं पण बायबल बघितलंच नाही. हालेलुया. प्रियांनो हेच आहे, बारीक बारीक गोष्ट असेल, सगळं काय आहे, परंतु वचन जे आहे ना त्याला आपण महत्व देतो. त्या बहिणीने जर उघडून बघितलं असं तिने पास्टरकडे अशी गेली नसती, पण तिने बायबल उघडलंच नाही का. आमचं कसं संडे टू संडे फक्त जायचं, वचन ऐकायचं, चलते बनव प्रियांनो. हे वचन आहे, हे जीवन आहे. तुम्ही त्याला जसं प्रकारे घ्याल तसंच तुमच्या जीवनामध्ये काम होणार. तुम्ही त्याला उच्च पद द्या, ते पण तुम्हाला उंच पद देईल. तुम्ही त्याला आदर द्या, ते पण तुम्हाला आदर देईल. हालेलुया. हे वचनामध्ये लिहिलंय नाही, वचनामध्ये लिहिले जो माझा आदर करतो त्याचा मी आदर करतो. हे वचन आहे, तुम्ही त्याला किती महत्व देता ह्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. हालेलुया. प्रॉब्लेम आले इकडे तिकडे, ह्याला सांगण्यापेक्षा त्याला सांगण्यापेक्षा बसा, बायबल उघडा, वाचा.
प्रभू आज माझ्या जीवनामध्ये काय चांगल्या गोष्टी नाही घडलेल्या, पण तुम्ही तुला धन्यवाद देतो. वाचतो बायबल, वाचा, त्याच्यावर मनन करा, त्याच्यावर चिंतन करा. एखादी गोष्ट कठीण आहे तुमच्यासाठी, वाचा. ज्यावेळेस तुम्ही त्याला वाचाल, ज्यावेळेस तुम्ही ते समजाल, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर मनन कराल, त्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग तयार केलेला असेल. आमेन. हे वचन आहे. त्या स्त्रीने तीच गोष्ट केली. बायबल वाचलं, पास्टर फक्त एकच बोलले, मला तुमचं जेवण नको, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, मी तुमची तेच घेत होतो. म्हणला तुम्ही बायबल वाचता का नाही वाचता, मला माझं उत्तर मिळालं बायबल. तुम्ही नाही आला तरी हालेलुया. आपल्या या दिवसामध्ये तुम्हाला एकच सांगतो की अनुकरण करणारे बना. हालेलुया. वचनानुसार जीवन जगणारे बना, वचनावर चालणारे बना. आपला हात गुणित धरा. हालेलुया. जे वचन सांगतं त्याच्यावर उभा राहा, त्याच्यावर चाला. त्यानंतर तुम्हाला असं कधीच वेळ येणार नाही की तुम्हाला मागं बघावं लागेल. हालेलुया. कधीच अशी वेळ येणार नाही की तुम्हाला मागं बघावं लागेल. जे वचन दिले प्रभू, हे वचन ठेवलेले आहे, याच्यावर चालतोय, त्याच्यानंतर मागं बघणंच नाही. हालेलुया. आणि वचनामध्ये लिहिलेले, जो कोणी एकदा नांगराला हात घातल्यानंतर मागे पाहतो तो मला योग्यतेचा. नांगराला हात घातल्यानंतर कुठं जायचं? माग. हालेलुया. एकदा नांगराला हात घातला तर जगणं होऊ किंवा मरण होऊ, आता पुढेच. ख्रिस्ताची शिकवण आहे पिढ्यांना. आणि पौल काय म्हणतो माहिती का? जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. जगणे मला ख्रिस्त आहे, मरणे मला लाभ आहे. मेलो तरी मला लाभच आहे, जिवंत असलो तरी लाभच. जगणे मला ख्रिस्त आहे, मरणे मला लाभ आहे. हालेलुया. पौलची अपेक्षा काय होती माहिती का? कधी मी प्रभूच्या जवळ जाईल. हालेलुया. म्हणून तो म्हणतो, जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ. हालेलुया. एक शेवटची गोष्ट सांगू का संपू जाऊ दे? हालेलुया. एक देवाचे दास असते, प्रभूमध्ये नाही येत. रेव्हरंड पॉल एंगिचो म्हणून, सेम आपल्यासारखीच आहे. सुरुवात त्यांनी चर्चची सुरुवात केली. परमेश्वरने त्यांना कोरिया हा देश दिला. त्या ठिकाणी ते गेले. त्यांनी एक छोटस नाही का टेंट टाकून आपला चर्च चालू केलं. चर्च मध्ये येणे मेली 20-25 लोक. त्याच्यावरती मंडळी काय वाढली. किती वर्ष झाले? 7 वर्ष झाली. 7 वर्ष म्हणले की मी जरा कान देऊन ऐकलं नाही का जास्त. 7 वर्ष झाले. आणि ते प्रार्थना करते की प्रभू आमचं चर्च का वाढत नाही, नाही का, लोक का येत नाही, का असं होतंय. त्यांनी सगळं काही केलं नाही का, चांगले उपदेश करायचे, सगळं करायचे, परंतु काय बदल होत. आले तर संडेला 10 लोक, आले तर 20 लोक, आणि जास्तीच आले तर 25 लोक. त्याच्यावरती काय लोक यायचे. मग एक दिवशी ते असेच स्वार्थ पसर करत होते. आणि स्वार्थ पसरत असताना एका कुटुंबामध्ये ते गेले नाही का, स्लम एरियामध्ये सेवा करत होते. सेवा करत असताना एका स्त्रीच्या घरी ते गेले. आणि घरी गेले असताना त्या स्त्रीला म्हणाले की नाही का, मी तुम्हाला नाही का प्रभू ईश्वर विश्वास ठेवा, नाही का, हे तर या ठिकाणी तुम्हाला नरक भेटेल नाही तर स्वर्ग भेटेल. तुम्ही ठरवा तुम्हाला स्वर्ग जायचं का नरकात जायचं. ती म्हणली ठीक आहे, मला चला म्हणली घेऊन स्वर्गात. ती बाई काय म्हणली, चला म्हणली मला स्वर्गात घेऊन. ते म्हणे स्वर्गाला आताच नाही जाता येत, मेल्यानंतर जातात. किती जातात? मेल्यानंतर जातात. मग तुम्हाला मरावं लागत नाही का? मग ते नंतर त्या स्त्रीने दाखवलं. त्या स्त्रीची बिकट परिस्थिती एवढी, नवरा दारू पितोय, मुलांच्या अंगावर कपडे नाहीयेत. एक लहानशी खोली नाही का, 10 बाय 10ची म्हणतो आपण, एक लहानशा खोलीमध्ये जीवन व्यतीत करत होते. घरामध्ये खायला अन्न नाहीये, परिस्थितीची एकदम बिकट आहे नाही का. आणि या सगळ्या गोष्टी चालू होत्यात. मुलं खायला नाहीये नाही का, आपले खेळत बसतात उघडे वागडे. हे ज्यावेळेस त्यांनी बघितलं त्यावेळेस त्यांनी पास्टरला म्हणले की माझं जीवन आज पण नरकासारखंच आहे नाही का. ह्याच्यातून काय बाहेर निघायचं ऑप्शन असेल तर सांगा.
ज्यावेळेस ते असं बोलल्यानंतर पास्टरना खूप वाईट वाटलं की आपण यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. ते गेले, प्रार्थना केली, भरपूर दिवस त्यांनी प्रार्थना केली आणि एक दिवशी त्यांनी प्रभूचं वचन त्यांच्याकडे आलं की आता पण त्यांना तो स्वर्ग आणि नरक सांगितलं, आता तू त्यांना येशू सांग. काय म्हणले? आता तू त्यांना येशू सांग. परत ते गेले, त्या ठिकाणी गेल्यानंतर असं झालं, त्यांना सांगितलं की मग ती बाई परत आले की पहिलेच विचारलं कुठं जायचं, स्वर्गात जायचं का नरकात जायचं, नाही का? म्हणून विचारल्यानंतर ते म्हणले की आज मी तुम्हाला स्वर्ग पण नाही, नरक पण नाही, नाही का? जो जीवन देणारा येशू आहे ते तुम्हाला सांगायला आलो. ज्यांनी मेलेल्यांना उठवले, लग्नांना चालतं केले, मुक्यांना वाचा दिलेले, तो येशू आज पण जिवंत आहे आणि तो कार्य करतो. आणि या बाईवर तिने काय केलं माहिती का? त्या बाईने विश्वास ठेवला. ती म्हणली 1 महिना जर माझी परिस्थिती बदलली तर मी तुमच्यावर विश्वास ठेवेल, आता इथून पुढे मला तुमचं तोंड दाखवायचं. पास्टर म्हणले ठीक आहे, ओके, चला म्हणले चर्चला. ती बहीण त्या पास्टरच्या मागे गेली. पास्टरचं जेव्हा स्टँड बघितलं, ती म्हणली की माझ्यापेक्षा तुमचीच परिस्थिती खराब आहे, तुम्हालाच प्रार्थनेची गरज आहे, नाही का? जेव्हा असं बोलली घरात, कारण की तंबू आहे, किती गेला तरी, नाही का? तंबू मध्ये कारण बसायला जागा नाही, काय नाही, कसं चाललंय. बघितल्यानंतर ती म्हणली की तुम्हाला जास्त गरज आहे, तुम्ही मला 1 महिना दिला ना, तुम्ही प्रार्थना करा. त्या दिवसापासून ते बहिणीने प्रार्थना चालू केली, आराधना चालू केली. 1 महिन्यानंतर 30वा दिवस येण्या अगोदर तिच्या पतीने दारू सोडली. हालेलुया. एक दिवशी ती बसलेली असते, तिचा पती ते जवळ येतो, ते म्हणतो की आजपर्यंत मी दारू पिलो, मला असं कधीच वाटलं नाही, परंतु आज मी दारू सोडतो. त्याने सगळ्या दारूच्या बाटल्या जेवढ्या घरात होत्या सगळ्या बाहेर घेऊन टाकून दिल्या. ते म्हणलं की आजपासून मी माझं जीवन येशूला देतो. मग ते दोघं पती पत्नी चर्चला जाऊ लागले. हळूहळू परमेश्वराने त्यांची परिस्थिती बदलली. नवऱ्याला चांगलं काम भेटलं, मुलांना चांगलं एज्युकेशन भेटलं, हळूहळू मुलं प्रभू मध्ये आले. हळूहळू त्यांचं जीवन बदलत गेलं. हालेलुया. आज मला एकच सांगायचंय की ज्यावेळेस त्यांनी त्यांचं जीवन बदललं, मुलगा बदलला, नवरा बदलला, मुलं बदलली, तिची परिस्थिती बदलली, तिचं राहण्याचं ठिकाण बदललं, हे सगळं काम त्या येशूने केलं. हालेलुया. आणि त्याच नंतर जे पास्टरनी ते चर्च चालू केलं होतं, आज जगातलं सगळ्यात मोठं चर्च. 1 टाइम 10 लाख लोक त्या चर्च मध्ये बसतात. हालेलुया. हळूहळू चर्च वाढत. लोकांना जेव्हा सांगत ना, तेव्हा तुम्ही स्वर्गाविषयी नरकाविषयी नका सांगा, नाही का? आमचे देव चांगले, तुमचे देव खराब असं सांगू, येशू सांगा. जसं येशू सांगताना तेव्हा जीवन बदलतं माझं. हालेलुया. आज जे चर्च 25 लोकांपासून चालू झालं होतं, शेवट 10 लाख लोकांपर्यंत झाला. आज तोच परमेश्वर आहे, आज पण तोच देव आहे, आज पण तोच कार्य करतो. फक्त आपल्याला आपल्या जीवनाचा तरीका बदलण्याचा. हालेलुया. आपल्या जीवनाची पद्धत बदलायची. प्रियांनो, ज्या व्यक्तीने फक्त 1 महिना दिला, तिचं जीवन एवढं बदललं. आज जर आपण परमेश्वराला आपला वेळ दिला तर आपलं जीवन किती चांगल्या प्रकारे बदलू शकतं, त्याची तुम्ही कल्पनाही केलेली नाही. हालेलुया. आज एकच सांगायचंय की परमेश्वराचं तेज तुझं दिसत आहे, परमेश्वराचं तेज तुझ्या उदय पावत आहे. हालेलुया. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील आणि त्यावेळेस संभव आहे ज्यावेळेस परमेश्वराचं तेज तुमच्यावर दिसेल. हालेलुया. मी तुम्हाला एकच सांगतो की मी ख्रिस्ताची वधू आहे आणि वधू ही कशी पाहिजे. आता बघू पुढच्या रविवारी. हालेलुया. काय बोलणार नाही, बघू आता पुढच्या रविवारी. वधूला जर 11 वाजले तर समजून घ्यायचं तयारीला वेळ लागतोय. हालेलुया. सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे प्रियांनो, तुम्ही कसं करणार. पण येताना आपली कॉलर टाईट. हालेलुया. भले तू सायकलीवर पण ये, पण सुटबुटात ये. जस लोक बघतील ना, म्हणलं पाहिजे अरे कुठं जातो बाबा प्रत्येक रविवारी, तर माझं मी माझ्या येशूला भेटायला जातो. अभिमानाने नाव सांगा. वचनामध्ये जो येशू म्हणतो की जो मला लोकांसमोर पत्करतो त्याला मी पण माझ्या स्वर्गातील पित्याजवळ पत्करेन. हालेलुया.
अभिमानाने नाव सांगा. कोणाची सेवा करतो? मी येशूची सेवा करतो. तरी 4 लोकांमध्ये लाजू नका बोलाविषयी. आम्ही आहोत तर ख्रिश्चन, तर आम्ही आहोत. आम्ही येशूला मानतो, आम्ही येशूची सेवा करतो. आमेन. आणि ही तुमची शान असली पाहिजे. येशू तुमच्या जीवनाची शान पाहिजे. हालेलुया. येशू हे नाव ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपली कॉलर टाईट झाली पाहिजे. आणि ते नाव सर्व नाव तुमचं नाव. हालेलुया. आकाशामध्ये आणि खाली पृथ्वीवर असं दुसरं कोणतंच नाव नाहीये ज्याच्यामध्ये तार नाही. ते नाव फक्त एकच आहे, ते म्हणजे येशू. हालेलुया. तर पेत्राला त्या लंगड्या व्यक्तीला एकच म्हणतो, माझ्याकडे सोनं नाहीये, रूप नाहीये, परंतु जे आहे ते तुला देतो. माझ्याकडे येशू आहे. नासोर येशूच्या नावामध्ये उठ आणि चालू लाग. बाबाच्या सांगितलं की 40 वर्षापासून तो लंगडा व्यक्ती उठून चालू लागला. हालेलुया. येशू नाव मध्ये सामर्थ्य आहे. आमेन. उभं राहूया.